चला चहा घ्या, चहा गरमागरम चहा, सगळ्यांच्या आवडीनुसार चहा बनवला. घ्या कोरा चहा, आल्याचा चहा घ्या. तात्या आणि बयोनी चहा घेतला. पहाटेच तात्यांनी स्वतः त्या दोघांसाठी चहा बनवलाय. या अजूनही राग गेला नाही तात्यांचा. कालपासून तात्या एकटेच बयोबाईंची सेवा करतायत. हो ना, खोलीत पण येऊ देत नाही कोणाला. लहान तोंडी मोठा घास घेते. अगं असं का बोलतेस सोनबाई? नाही नाही, तसं नाही. म्हणजे आता जे काही घडतंय ते वाद याआधी कधीच घडले नव्हते. बयोआजींकडे बघून आपण आपापल्या मनातला राग जर बाजूला ठेवायचा ठरवला तर कदाचित सगळं पूर्वीसारखं होईल. बयोआजींनी सगळ्यांना चाव्या दिल्या कारण त्यांना प्रत्येकाची परीक्षा बघायची होती. माफ करा, राग नका मानू, पण खरंच ती चावी बयोआजींच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्वाची आहे का? खरं बोलतेस सुनबाई. तुला या वयात जी समज आहे ना ती प्रत्येकाला हवी होती. चुकतंय सगळं. आता काय करू मी ज्याने सगळं पूर्वीसारखं होईल? हे सगळे एकत्र या फॅमिली ट्री मध्ये आहेत. फक्त हे असे एकत्र येण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. आमच्या प्रत्येक गोष्टीची गंमत कशी करू शकता तुम्ही? आणि आता तर काय, मी चावी परत दिली नाही याची सुद्धा मस्करी करणार ना? माझं शेत आहे, माझा मळा आहे, माझं काम आहे, तिथं फक्त माझेच निर्णय असतील. प्रत्येक वेळी संपूर्ण कुटुंबाने मध्ये कशाला पडायला हवं? काही डिसिजन पर्सनली घेता येऊ शकत नाहीत का? आहो, भयो, अगं मी आहे ना इथे, मी आहे इथे. आता इथे कुणी नाही, कुणी भांडणार नाहीये. आणि असे कसे भांडतील? लहानपणी मी कुणावर हात उचलला नाही, पण आता असे एकेकाला फटके देईन ना. माझी हेमाची ही अवस्था केली काय? मी आहे इथे. पहा ना, आपल्या हट्टापै कशी अवस्था करून घेतली तिने. काय हो, आंघोळीला काढलेलं पाणी थंड होतंय. काय मळ्यात जायचं नाहीये का? नानी, अगं हे काय होऊन बसलं सगळं? तू सांग, कामात मन लागल का? आता विचार करून काय फायदा आहे? अगं तू तरी असं नको ना बोलू. कळतंय ना एवढं? मग विचारा स्वतःला, का भांडला तो तुम्ही आप्पांशी? हा, बघा बघा काय परिस्थिती झालीये बयोबाईंची. दे, तू मला दोष दे. अगं बयो माझ्यामुळे चक्कर येऊन पडली का? त्या पल्लूने वादाला सुरुवात केली ना, नाहीतरी मलाच बोलत असतात सगळे. अरे एकदा तिजोरीतून पैसे काय घेतले त्यामुळे जरा काही झालं ना तरी मलाच धारेवर धरतात सगळे. नाही नाही, तुझी काही चूक नाही, माझंच नशीब फुटकंय. अरे माझंच नशीब फुटकं म्हणे? एवढं होऊन सुद्धा या माणसाला यांची चूकच लक्षात येत नाहीये. बाळावर चांगल्या संस्कारांची सुरुवात ही गर्भातूनच होते. घरात लहान बाळ येणार. बाळावर चांगल्या संस्कारांची सुरुवात ही गर्भातूनच होते.
घरात लहान बाळ येणार, बाळ, घरात लहान बाळ. पल्लू अगं काय तेच तेच काय सारखं सारखं वाचतेस? मग काय करू? आज पुस्तक वाचनात मनच लागत नाहीये. सारख्या डोळ्यासमोर बयोबाई येत आहेत. बर, मग मला एक सांग, वाईट वाटतंय ना तुला? अगं मग असं वागायचंच कशासाठी पल्लू? मी मुद्दाम नाही हो केलं. भावनेच्या भरात बोलून बसले. बयोबाईंना दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. अगं पण चिडचिड करण्याच्या आधी तू जरा तरी विचार करायचास की आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास होईल, कोणाचं मन दुखेल. पहिलंच बयो कशी झोपून येते. अगं धक्का बसलाय तिला. बयोबाईंना त्रास झाला हे वाईटच झालं, पण आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला त्रास होईल हे जर या घरातल्या इतरांनी आपली थट्टा करण्याआधी विचार केला असता ना, तर मला राग येण्याचं कारणच नव्हतं. पल्लू, अगं थट्टा केल्यामुळे तुला त्रास झाला हे मी मानू शकतो, पण चावीचा विषय काढण्याची काय गरज होती? हो म्हणजे ते चुकलंच माझं. रागाच्या भरात मी काढला चावीचा विषय, पण त्यानंतर तो विषय सुहासने वाढवला आणि म्हणून वाद वाढला. हे नाही पाहिलं का तुम्ही? अगं पल्लू, तुमची पुस्तकं, या तुमच्या वया, सगळ्या रूमभर पसारा पडलेला असतो. मी नाही या सारखं सारखं आवरत बसणार आहे. अगं अर्जू, काय झालं माझ्यावर चिडायला? वा, काय झालं मलाच विचारताय? झालं ना तर तुमच्या मनासारखं सगळं. म्हणजे? ठेवलीत ना चावी स्वतःजवळ, आणि ती चावी कशी सांभाळता तशा तुमच्या वस्तू पण सांभाळा. अगं अजूनही तू तेच घेऊन बसली का? अच्छा अच्छा, म्हणून मी काल जेव्हा सगळ्यांसमोर बोललो की तुझं आणि माझं चावी ठेवण्यावर एकमत झालंय, त्यावर तू काही बोलली नाहीस ना, आणि तू गप्प राहिलीस ना, म्हणून रत्नाकांनी मला खोटं ठरवलं. अहो खोटच तर बोललात ना तुम्ही. आणि चावी बाबतीत आपलं एकमत कधी झालं? मला नाही जमणार तुमच्यासारखं असं खोटं बोलायला. मला अजूनही वाटतंय की आपण ही चावी बळबाईंना देऊन टाकूया. हे बघ, मला नाही द्यायची, कळलं? आणि मी यावर ठाम आहे. आता परत परत या गोष्टीवर वाद घालू नकोस. अहो जिथे तुम्ही तुमच्या आई वडिलांचं ऐकत नाही तिथे माझं काय ऐकणार हो? आणि काय मिळालं तुम्हाला हा चावीचा हट्ट धरून? बापू आणि सासूबाई घरी नसताना मिळालेल्या हक्काचा गैरफायदा घेताय असं नाही वाटत तुम्हाला? हे बघ, आई आणि बापूंची काय बोलायचं ते बोलेल मी, पण आता या गोष्टीत वाद घालण्यात काही अर्थ आहे का? अहो हाच विचार काल भांडताना करायचा ना. बघताय ना वयोबाईंना काल किती त्रास झाला. अर्जू, मला पण बयोजीच्या तब्येतीचं टेन्शन आलंय का? पण काल फक्त मी एकटाच भांडत होतो का? आणि तिची अवस्था माझ्यामुळे झाली का? हो चुका सगळ्यांकडूनच झाल्यात, पण आता चावी परत करून आपण बयाजींना खुश तरी करू शकतो ना. अरे प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या चावीवर आणून कशी ठेवता? हो ना, तू बरोबर बोलतेस. सगळ्यांनी चावी परत करायला हवी, पण चावी त्यांच्याकडे, त्यांचा डिसिजन ना, यात आपण काय करू शकतो? नमा, हो तो सुहासला, बाळा काका, नाना काका यांच्याशी बोलून काही फायदा होणार नाही. आदिती पण सकाळी त्यांना समजवत होती. हो बरोबरच केलं त्याने, पण त्याचा काय फायदा झाला? हे बघ ना, मग त्यांना आपण सांगण्यापेक्षा त्यांना स्वतःहून कळायला हवं. हो, बापू काका आणि ताई काकांनी सुहासला सांगितलं होतं, पण चावी आता त्याच्याकडे, त्याचा डिसिजन. नमा, बघ हे बाबा लवकरच येतील, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नमा, हे बघ वयाचे ना बरं वाटेल, तू नको काळजी करू.
रत्नाका, अहो नका चिडचिड करू, शांत व्हा ना. नाही, मी आता काही बोलणारच नाही. निघूनच जाते ना मी, जाते माझ्या सासरी. म्हणजे काही बोलायचा प्रश्नच येणार नाही. अहो पण तुम्ही का जाताय? आणि तुम्ही इथून निघून जाऊन काय होणार आहे? रत्नाका, हो आत्ता खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना तुमची जास्त गरज आहे. म्हणजे तुम्ही कशा कुठल्याही परिस्थितीत अगदी ठामपणे उभ्या राहता. आम्हाला नाही जमत होते. रत्नाका, ऐका ना, नका ना हट्ट करू, थांबा ना. का थांबू? सांग ना मला, का थांबू मी? आप्पा मलाच थांबवतो. नानाला वाटतं मी वाद वाढवतीये, पल्लूला माझ्या बोलण्याचा त्रास होतो. एवढंच कशाला, तात्यांना सुद्धा मी त्यांच्या खोलीत नकोय. त्यांनी सुद्धा हाकलून दिलं मला खोलीतून. का? काय चुकलं माझं? त्यांचीच बाजू घेऊन भांडत होते ना मी. होय रत्नाका, अहो तुमचा हेतू चांगला होता समजतंय आम्हाला. पण ज्यांची बाजू घेऊन मी भांडत होते त्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये ना. तसं नाहीये रत्नाका. अहो काल भांडणं झाली म्हणून बयोबाईंची तब्येत बिघडली आणि परत काल त्यांच्या खोलीत सुद्धा शब्दाने शब्द वाढत होता. बयोबाईंच्या तब्येतीची तात्यांना काळजी होती आणि पुन्हा त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून तात्या तुम्हाला रागावले. हो, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. रत्नाका, अहो ऐका ना, अहो गेल्या कित्येक दिवसात आपल्याकडे बरंच काही घडतंय. त्यातून सावरायला तात्या आणि बयोबाईंना आपल्याला थोडा वेळ द्यायला हवा ना. आणि गेल्या कित्येक दिवसात त्यांनी बरंच काही सहन केलंय. हो, ते दोघं जण एकमेकांशी बोलून शांत होतील, तात्या बयोबाईंना धीर देतील, समजावतील. आणि हे बघा, आत्ताच्या घडीला बयोबाई बऱ्या होणं हे जास्त गरजेचं आहे ना. रत्नाका, कर. माझ्या बयोला बरं वाटल्याशिवाय या घरातून मी कुठेच जाणार नाही. थँक्यू, थँक्यू रत्नाका. घ्या, इथे सापडला हा आणि आपण ह्याला घरभर शोधतोय. पण एक मिनिट, मिलिंद रे, हा इथे काय करतोय? नाही म्हणजे टेन्शन मध्ये इथून आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न नाही ना करत आहे? तू जरा गप्प बसतेस का? तुला कळत नाहीये का तो लॅपटॉपवर काहीतरी काम करतोय? ते दिसतंय ना तुला? ओके. सिद्धार्थ सर, तुम्ही हे काय? हे आता सगळ्या मुंबईच्या कंपनीच आहे. तू काय आता मुंबईच्या कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करतोयस की काय? हो सर, माझ्या अमेरिकेला जायच्या अट्टासामुळे माझ्या घरातलं वातावरण बिघडलं. आता या घरात जे काय घडतंय त्यामुळेच घडतंय, म्हणून मी अमेरिकेला जायचं कॅन्सल करतोय. काय? हो, पुन्हा मुंबईत जॉब बघून गुळपोळीत येऊन जाऊन करणार आहे मी. हा काय मूर्खपणा आहे तुझा? हे बघ, असा इमोशनल होशील ना तर तुझं स्वप्न अचीव करू शकणार नाहीयेस तू. नाही सर, पण माझ्या स्वप्नांमुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार असेल तर? सिद्धार्थ, हे बघ, असा इमोशनल होऊन चालणार नाहीये. आणि हे सगळे ब्लेम तू तुझ्यावर घेऊ नकोस ना. आणि कालपासून मी तुला हेच समजावून सांगतोय ना. आणि जे काही घडलंय ना त्यामध्ये तुझा काही दोष नाहीये. तू सगळ्यांना त्यांची त्यांची स्वप्नांची जाणीव करून दिली आहेस फक्त. आणि ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी चुकीची पावलं उचलली आहे. त्यात त्यांची चूक आहे, तुझी नाही. त्यामुळे तू काही कुठलं टेन्शन घेऊ नको. हे सगळे अडू नयेत म्हणून प्रॉब्लेम क्रिएट झालेत. आता बघ ना, तू ज्या वेळेला अमेरिकेला जायचं ठरवलं होतंस त्यावेळेला तू सगळ्यांना सांगितलं. त्यावेळेला सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाले होते की नाही? सगळे तुझ्यावर नाराज झाले होते ना. तसे हे एकमेकांवर आता नाराज आहे. पण मी तुला सांगतो, जेव्हा त्यांना जे वाटतं ते करतील ना तेव्हा ते आनंदी होतील. आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात येत असेल की आजपर्यंत मी जे म्हणत आलोय ना तसंच होत आलंय की नाही? हो सर, माझा विश्वास आहे तुमच्यावर. पण हे बघ सिद्धार्थ, आता काहीही झालं तरी तू तुझा अमेरिकेला जायचा डिसिजन बदलू नको.
अरे अमेरिकेला जाण्याच्या परवानगीसाठी तू किती प्रॉब्लेम फेस केलेस. अरे सगळ्यांच्या नजरेत वाईट झालास. आजही पैसा कमवण्यासाठी किती स्ट्रगल करतोय. घरामध्ये काम करून पही जमा करतोयस तू. आणि हे पेशन्स सगळ्यांमध्ये नाहीये, कुणातच नाहीये. तू हे सहन करतोयस ना कारण तुझ्यामध्ये कष्ट करण्याची ताकद आहे. अरे त्यावेळेला आदिती तुझ्याबरोबर अमेरिकेला येण्यासाठी नाही म्हणाली. तू तेव्हा तुझं डिसिजन बदललं नाही तर आत्ता बदलतोयस. बंद कर तुझा मुंबईला जॉब शोधणं. आपण अमेरिकेमध्ये तुला कुठे राहण्याची सोय होते का ते बघू. आणि मग तिथेच जवळपास कुठेतरी तू एखाद्या ऑफिसमध्ये अप्लाय कर. अंडरस्टँड. म्हणजे तुझ्या लक्षात येते ना मला काय म्हणायचंय ते. हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. अमेरिकेला जायचं म्हणून मी खूप काही फेस केलंय. आता असा निर्णय बदलून चालणार नाही. गुड. भयो चला खाऊन घ्या. औषधं घ्यायचीत ना. हो आजचा हा मऊसूद भात खाऊन बघ. हा असे बोट चाटत राहशील. मी बनवलेला आहे. तुम्ही का? सुमित्रा बाकी सगळ्या कुठे गेल्यात? आपल्यावर रागवल्या आहेत का त्या? नाही काय कोणी रागवलेलं नाहीये. मलाच आपली हौस. मी म्हणलं आज माझ्या हेमासाठी मी जेवण बनवणार. वा बाजूला. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेतलात? अगं त्रास कसला त्यात. नेहमी तू माझी काळजी घेतेस. मला हवं नको ते बघतेस. वेळेवर गोळ्या देतेस. मग आता तुला बरं नाही म्हणल्यानंतर मी तेवढंही करायला नको का. भयो तू चाव्यांचा विचार डोक्यातनं काढून टाक बघू. तू तो चाव्यांचा विचार करत राहशील ना तर तुला त्रास होत राहणार. घे खाऊन घे. मीच भरवतो तुला. अहो नको खाईन मी. मीच भरवतो म्हटलं ना. हा घास चिवचा. हा घास काऊचा. तात्या किती काळजी घेतात बयोआजींची. पुढे झाला तुमचा पोरकटपणा. असू दे. म्हातारपण हे दुसरं बाळपणच असतं. खरंय. आपण लहान होत चाललोय पण आपली मुलं मात्र मोठी झालीत. आपले निर्णय चुकतायत पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. मला नाही वाटत ह्या उरलेल्या चाव्या परत येतील म्हणून. अगं भयो मी म्हणालो ना तुला चाव्यांचा इतका सारखा विचार करू नकोस म्हणून. अगं चाव्या आपल्या खोलीत नसल्या तरी आपल्या घरातच आहेत ना. आपल्या माणसांकडेच आहेत ना. मग कशाला विचार करायचा एवढा. हाच तर फरक आहे. प्रत्येकाला चावी स्वतःच्या मुठीत हवी आहे. भयो तू नको लक्ष देऊस. लक्ष दिलं नाही तरी सत्य बदलणार नाही. मला आता कळतंय. तुम्ही म्हणत होता तू चाव्या देऊन चूक केलीस. मला पटतंय ते. तुम्ही हे पण म्हणाला होता त्यांच्या हातात चाव्या येतील तसा मोह वाढेल त्यांचा. खरंय तुमचं. भयो जे झालं ते झालं. तू उगीच त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. खे खा बरं. नको. आधी या चाव्यांचा निकाल लावूया मगच 2 घास मी सुखाने खाईल. पण अक्षय तृतीयेपर्यंत वाट बघण्याशिवाय काय करू शकतो आपण. आता अक्षय तृतीयेची वाट बघण्याची गरज नाहीये. म्हणजे सगळ्यांना चाव्या हव्या आहेत. तर मग घराच्या वाटण्या करून टाकूया. भयो काय बोलतेस तू हे. आता उगीच ताणून धरण्यात अर्थ नाहीये. त्यापेक्षा सुखासुखी वाटण्या तरी होतील. बयोआजी स्वतः असं बोलतात. अगं भयो तू खूप विचार करतेस म्हणून तुला असं वाटतंय. अगे हे बघ मी काय सांगतो. नाही हो. मी खूप विचारपूर्वक निर्णय घेतलाय. या घरात वाटण्या होणारच.